आज तू लवकर कशी आलीस? मी दुकानात कोण आहे? कमळा आहे दुकानात, तीच दुकान वाढवून निघणार आहे. पण तू लवकर का आलीस? काही काम होतं का घरी? नाही की काम असं नाही, पण आज जरा अस्वस्थ वाटून राहिलं ग रेवती. काय झालं? त्या शेजारच्या बाईनी परत त्रास दिला का तुला? हे बघ, ती तुला त्रास देत असेल ना तर आत्ता सांग, आपण जाऊन तिची कंप्लेंट करूया. ती फक्त मला त्रास देत असती ना तर गोष्ट वेगळी होती. नाही, तसा ती त्रास देतेच. आज नोटिशीचं उत्तर पाठवलंय तिने, काही बाई लिहिलंय, पण तेवढंच नाही रेवती. आज तर कहरच केलाय तिने. आता काय केलं तिने? रेवती अगं, आज तिने तिच्या मेन शेफला काढून टाकलं कामावरनं. का? नाही, कारण काही असो रेवती, पण अगं बोलण्याची काही पद्धत राहते ना. मी चांगलं सुनावलं तिला. नाही, आपल्या हाताखालच्या माणसांचं काही चुकलं ना तर नीट समजावून सांगावं ना. लगेच काढून टाकायचं कामावरनं म्हणजे काय? बरोबर आहे तुझं. 4 लोकांना एकत्र बांधून त्यांच्याकडून काम करवून घेणं सोपं नसतं. अगं, मी बघते ना आमच्या इथे शूटिंगला, इतक्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या लोकांना एकत्र बांधून ठेवणं म्हणजे तारेवरची कसरत असते. पण ही माणसं टिकवणं हे खूप महत्वाचं असतं. हो रेवती, मला सगळं पटून राहिलं, पण अनेक ठिकाणी अनेक लोक वर्षानुवर्ष काम करतातच ना. हो, पण ह्याचं सगळं क्रेडिट फक्त मालकाचं नाही, त्या लोकांचं सुद्धा असतं. दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे. बरोबर आहे रेवती. अगं, फक्त कामावरतीच नाही, आज नियम घरी सुद्धा लागू होतो की. आता पाहा, आम्हाला एकमेकांना समजून घेण्यात चूक झाली, नानाजींचं घर माझ्यासाठी बंद झालं. आई, मला नादादीकडेच खेळायला जायचंय. नाही, आता नको अथर्व, नानाजींना बरं नाहीये ना. पण बिन काही नाही, नंतर सोडीन तुला. हा, नानाजींचा सुद्धा अथर्वावरती खूप जीव आहे. त्यांना पण खूप आठवण येत असेल अथर्वची. लवकर चहा आणलास? कंटाळा आला होता हो. थोडा वेळ पडले पण झोप काही लागे ना. नाही ते विचार येत राहतात मनात. राधिकेच? हो ना, खूप आठवण येते तिची. ती कशी सारखी ये जा करत राहायची, अथर्वची दंगामस्ती चालायची. छान जायचा वेळ. सगळं संपलं आता. काय संपलं नाही भारती, पण हा तिढा आहे ना, तो सुटायला वेळ लागेल. जे काय व्हायचं ना ते लवकर होऊ दे. ती शन्या एकदा इथून गेली ना की जीव भांड्यात पडेल माझा. नाही, नुसतं इथून जाऊन चालणार नाही, गुरुनाथच्या आयुष्यातून गेली पाहिजे. हो ना, देवापुढे रोज तीच प्रार्थना करते. राधिकाला जे काय कळायचंय ते कळू दे, सोक्ष लागू दे आणि तिचं आयुष्य सुरळीत सुरू होऊ दे. नाही, होईल. आपण सगळे तिच्या पाठीशी आहोत. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेत तिला. मला ना फक्त महाजनींचं वाईट वाटतं भारती. एवढ्या दाताच्या कड्या करून आपल्याला सांगत होते गुरुनाथ बद्दल. शेवटी आपण स्वतःच्या कानाने ऐकलं तेव्हा आपला विश्वास बसला. तसाच राधिकाचाही विश्वास बसू दे, तिला कळू दे एकदा खरं काय आहे ते. काही गोष्टींची उत्तरं आपल्याकडे नसतात भारती. आज आले नाहीत महाजनी ग. हो ना, महाजनी आले नाहीत. पंकज समिधाला यायला वेळ आहे अजून. म्हणजे उशीरच होतो त्यांना. कधी जेवून येतात. खूप एकाकी वाटतो. बरं, आपण दोघं एकमेकांची किती वेळ आणि काय बोलणार? टीव्ही तरी किती वेळ बघणार आणि पेपर तरी किती वाचणार? एखादं नातवंड असतं तर छान वेळ गेला असता. पण पंकज आणि समिधा काही मनावर घ्यायला तयार नाहीत.
अगं बे महाजनी आले वाटतं बघते. समिधा काय ग काय झालं? नाही तुझं जरा डोकं दुखतंय. हो का? बर बस स्वयंपाक झालाच आहे. गरम गरम जेवून घे, औषध घे आणि झोप छान. पंकजही येतच असेल ना? हो. आणि हो, रात्री झोपताना छान तेल घाल म्हणजे मस्त झोप लागेल तुला. हं? तुम्ही घालाल ना? हो देईन ना. नानी मी ना खूप थकले. आता आज जाऊन आराम करते आणि मला असं वाटतं मी उद्या पण जरा सुट्टी घेते ऑफिसला. अगं हो, बरं वाटत नाही ना, घे ना सुट्टी. आराम कर मग बरं वाटत. घेते. जा जा करा स्वयंपाक त्यांच्यासाठी. अथर्व, अथर्व चल लवकर. बघ बाबांनी तुझ्यासाठी काय आणलं बघ. ये हे बघ तुझ्यासाठी सरप्राईज. काय आणलाय? तुझा फेवरेट व्हिडिओ गेम. व्हिडिओ गेम. अरे पण हे काऊन आणत बसलास तू? काहून काय बाबा, असंच आणला. तुम्ही नाही का लहानपणी मला कधीतरी पेन किंवा वासाचं खोड रबर वगैरे आणायचात? अरे मी खोड रबर किंवा पेन आणायचो. ही महागडी वस्तू अशी. केवढ्याला पडणार रे? आई, असं काय विचारतेस? हा, किंमत महत्वाची आहे का? त्याच्या आनंदापुढे किंमत किती असो त्याने काही फरक पडणार आहे का? बघ तो किती खुश झाला. आणि कधीचा मागत होता का? आज आणलं. खुश ना मग? हो. व्हेरी गुड. मी नाना आजोबाला टाकून येऊ नाही नाही नको, आता नको. का? तुमचं भांडण झालाय म्हणून का? अथर्व हे बघ, आता खूप रात्र झालीये. इतक्या उशिरापर्यंत नानाची जागे असतात का? नाही, नाही ना? मग उद्या दाखव. पण उद्याचं स्कूल आहे. मग नंतर दाखव. आईस्क्रीम कोणाला कोणाला खायचंय? हा आईस्क्रीम मी खाणार बा. हा, मी पण खाणार. ए मला पण आईस्क्रीम. तुम्हाला काय सर्दी होते ना? मग मला पण आहे. देईन, पण हे आधी आतमध्ये ठेवून ये. हा, मग लगेच तुला आईस्क्रीम देणार आहे. हळू. जे झालं ते एका अर्थी बरंच झालं. आता उद्या जे होणार आहे त्याच्यात आणखी भर पडेल.